सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, बालचित्रकला स्पर्धा 2026 8 ऑगस्ट 2026 रोजी होत आहे. यासाठी शाळांनी ऑनलाईन फॉर्म भरायचे. मात्र नेमके हे फॉर्म कुठे जाऊन भरायचे? या स्पर्धेचं जे विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क आहे ते नेमकं कुठं भरायचं, या संदर्भात बरेच मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी फोन मेसेज करत आहे. आपण या व्हिडिओमध्ये या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या देणार आहोत. प्रत्यक्षात प्रॅक्टिकल बघणार आहोत आणि तुम्हाला याचे प्रत्यक्षामध्ये पेपर देखील कसे उपलब्ध होतील हे देखील या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला आपण प्रत्यक्षात ऑनलाईन जाऊ आणि बघूया बालचित्रकला स्पर्धेसाठी कोणत्या प्लॅटफॉर्मवर आपण जायचंय, तिथं जाऊन लॉग इन कसं करायचंय, युजर नेम पासवर्ड नेमका काय टाकायचा, हे सगळं बघूया. तर बघा मित्रांनो, यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला ज्या 2 वेबसाईट पत्रामध्ये सांगितलेल्या आहेत त्यापैकी मी याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की आपण बालचित्रकला स्पर्धा 2026 याच्या वेबसाईटवर जायचं. यापैकी ही बालचित्रकला स्पर्धा 2026 ही वेबसाईट आपण टाकली. ही वेबसाईट टाकल्याबरोबर तुम्ही इथं येता, तुम्हाला या पद्धतीने इथं असं स्क्रीन दिसायला लागते. इथं बघा उजव्या बाजूला लॉग इन आणि स्कूल रजिस्ट्रेशन ह्या 2 बाबी आहेत. तर आपण पहिल्यांदा आलोय त्याच्यामुळं आपल्याला लॉग इन करता येणार नाही. तर अगोदर आपल्याला स्कूल रजिस्ट्रेशन करायचं. हे मोफत आहे, याला काही पैसे लागत नाही. पण फक्त बघा इथं क्लिक करा. इथं क्लिक करता क्षणी बघा स्कूल युडायस नंबर, शाळेचा युडायस नंबर टाका, शाळेचं पूर्ण नाव टाका, शाळेचा ॲड्रेस टाका, शाळेचं इथून राज्य महाराष्ट्र असं निवडा. बा महाराष्ट्र, याच्यातून तुमचा जिल्हा निवडा. उदाहरणार्थ माझा जालना जिल्हा आहे तर हा मी जालना जिल्हा निवडतो याच्यातून. तर या पद्धतीनं जालना निवडा. जालन्यामधून आता इथं लगेच फक्त जालन्याचे तालुके आले. मी घनसावंगी निवडला, घनसावंगी तालुका आहे माझा. तर त्यानंतर सिटी निवडायची, पिनकोड टाकायचा आपला शाळेचा, पोस्टल पिनकोड. नंतर हेडमास्टरचे, मुख्याध्यापकाचे डिटेल टाकायचे, मुख्याध्यापकाचं नाव, मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर. इथं पाय एक सगळ्यात महत्त्वाची बाब, मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं आपल्याला सेंड OTP म्हणावं लागते. मोबाईल नंबर बरोबर आहे का याच्यासाठी ते पडताळणी करतात आणि मग सेंड OTP आपल्या मोबाईलवर आला. OTP टाकायचा, तो OTP टाकला की ते पुन्हा इथं राईट टिक येते आणि मग खाली आपल्याला ईमेल ID टाकायचा. हा ईमेल ID टाकणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो, कारण आपल्याला लॉग इन करायला, शाळा लॉग इन करायला आपल्याकडे युजर नेम आणि पासवर्ड आहे का नाही. तर युजर नेम पासवर्ड तुम्हाला तुमच्या इथं जो ईमेल ID टाकता त्या ईमेल ID वर इथं सबमिट करता क्षणी खाली हे सबमिट रजिस्ट्रेशन तुम्ही म्हणता क्षणी तुम्हाला तुमच्या ईमेल ID वर युजर नेम आणि पासवर्ड येतो. ओके, ही सगळी माहिती भरून घ्या. ही सहकार्याची माहिती कंपल्सरी नाही, तुम्हाला भरा वाटली तर भरा. आणि हे सगळं माहिती भरून मात्र मोबाईल नंबर आणि ईमेल ID अत्यंत कन्फर्म पाहिजे आणि इथं सबमिट करा. मित्रांनो, तुम्ही सबमिट केलं की रजिस्ट्रेशनचं तुमचं काम संपलं. इथं रजिस्ट्रेशन कसं करायचं लक्षात आलंय. या पद्धतीनं आपण रजिस्ट्रेशन केले. ओके, आता रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर होमवर यायचं. पुन्हा आता आपण कुठे गेलो रजिस्ट्रेशन करायला, स्कूल रजिस्ट्रेशन याच्यावर गेलो होतो. आता आपल्याला जायचंय लॉग इन वर जायचंय. आणि मित्रांनो, लॉग इन वर आपण क्लिक करता क्षणी अशा पद्धतीनं युजर नेम आणि पासवर्ड, मी तुम्हाला सांगितलं युजर नेम कुठं मिळणार आहे तुम्हाला युजर नेम मिळणार आहे तुमच्या तिथं टाकलेल्या ईमेल ID वर युजर नेम पण आलेला आहे आणि पासवर्ड पण आलेला आहे. आता मी युजर नेम पासवर्ड भरून घेतला आणि याला साइन इन म्हणतोय. फक्त माझी शाळा ओपन झाली. मित्र, नेहमी सांगतो मी साधारण व्यक्ती, मला शाळा नाही, परंतु इथं जी कोणती मी शाळा वापरली युजर नेम पासवर्ड क्रिएट करायला, तिचा युजर नेम आणि पासवर्ड मेलवर आला संबंधित मुख्याध्यापकाच्या, तो आपण टाकला आणि शाळा लॉग इन देखील केली. आता काय करायचं, शाळा लॉग इन केली. हे बघा इथं स्कूल इन्फॉर्मेशन, तुम्ही इथं क्लिक केलं तुमच्या शाळेची माहिती मिळेल तुम्हाला. इथं तुमची माहिती बघता येईल तुम्हाला. आणि आता आपल्याला करायचंय कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, विद्यार्थ्याची नोंदणी करायची. तर याच्यावर क्लिक करा. डाव्या बाजूला ही टॅब आहे
कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करता क्षणी अशा प्रकारची टॅब तुम्हाला ओपन होते. इथं फक्त वर तुमच्या शाळेचं नाव दिसेल आणि खाली बघा ग्रुप कोणता, पहिला, दुसरा, तिसरा की चौथा. आपल्याला माहिती आहे ग्रुप पहिली दुसरीसाठी नंबर 1चा आहे, तिसरी चौथीसाठी नंबर 2चा ग्रुप आहे, 5वी ते 7वी साठी नंबर 3 आहे, 8वी 9वी 10वी साठी चौथा ग्रुप आहे. निवाडा ग्रुप निवाडा की त्या विद्यार्थ्याचा वर्ग निवडायचा आहे. वर्ग निवाडा की त्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव लिहायचं आहे. म्हणजे फर्स्ट नेम लिहायचं आहे, मिडल नेम लिहायचं आहे, स्टुडंट लास्ट नेम लिहायचं आहे. नाव, मधलं नाव आणि आडनाव. त्यानंतर त्याच्या पालकाचं प्रथम नाव, मध्य नाव आणि शेवट नाव. विद्यार्थ्याची जन्मतारीख लिहायची, पॅरेंट्स मोबाईल नंबर टाका इथं. त्यानंतर स्टुडंट जेंडर टाका आणि विद्यार्थ्याच्या आईचं नाव याला इथं हा चॉकबॉक्समध्ये क्लिक करायचं आणि सेव्ह कॅन्डिडेट म्हणायचं. सेव्ह कॅन्डिडेट म्हणता क्षणी तुमचा विद्यार्थी सेव्ह होऊन जातो. अशा एका विद्यार्थ्याची माहिती भरायची. तुमच्या शाळेतून तुम्हाला 10, 20, 30, 40 जेवढे विद्यार्थी भरायचे असतील एवढी माहिती त्या विद्यार्थ्याची करून ठेवा जवळ. म्हणजे आपल्याला काय फक्त विद्यार्थ्याच्या पालकाचा मोबाईल नंबर आणि विद्यार्थी जन्मतारीख तर आपल्याकडेच आहे. ही सगळी माहिती भरून ठेवा. विद्यार्थ्याचं आईचं नाव पण आपल्याला माहिती आहे, वडिलाचं नाव माहिती आहे, ही सगळी माहिती आपल्याकडे आहे. आता एवढी माहिती भरली आपण 10, 5 तुम्हाला जे काही 20, 25, 50 जेवढे विद्यार्थी बसवायचे असतील तेवढी तुम्ही इथं माहिती भरली. बघा आता इथं कॅन्डिडेट लिस्टमध्ये तुम्ही आतापर्यंत किती विद्यार्थ्याची माहिती भरली हे दिसणार आहे. कॅन्डिडेट लिस्ट आता इथं आहे का अजून कॅन्डिडेट लिस्ट? नाही. नो कॅन्डिडेट फाउंड. इथं कॅन्डिडेट इथं दिसलेले नाही कारण भरलेलेच नाही अजून. तर बघा ही आता सगळे तुम्हाला इथे यादी दिसायला लागेल विद्यार्थ्यांची. गटनीय यादी दिसेल. ती यादी दिसली तुम्हाला. आता बघा पेमेंट करायचं आहे आपल्याला, तर मेक पेमेंट इथं क्लिक करायचं आहे. मेक पेमेंट इथं पेमेंट तुम्ही आता विद्यार्थी संख्या तिकडे भरलेली नाही म्हणून आपल्याला इथं ऑप्शन उपलब्ध झालेलं नाही. नसता तुम्हाला इथं पेमेंट ऑनलाईन करण्यासाठी इथं सुविधा उपलब्ध होते. आपण पेमेंट करायचं. पेमेंट करताना फीस 20 रुपये आहे. 5 रुपये आपल्याला ठेवायचे ड्रॉइंग सीटसाठी शाळेला आणि प्रति विद्यार्थी 15 रुपये प्रमाणे इथं आपल्याला पेमेंट करायचंय. ज्या वेळेस तुम्ही पेमेंट कराल त्यावेळेस तुमच्या विद्यार्थ्याची नोंदणी कन्फर्म झाली. हे सगळं काम 31 जुलैपर्यंत करायचं. 31 जुलैची तर तारीख दिलेली कारण 8 ऑगस्टला प्रत्यक्षात आपल्याला चित्रकला स्पर्धा आहे. 4 तारखेला आपल्याला आवेदनपत्र येणार आहे. विद्यार्थ्याचे त्याला आपण हॉल तिकीट म्हणून येते येणार आहे आणि 7 तारखेला आपल्याला प्रश्नपत्रिका देखील इथंच उपलब्ध होणार किंवा मेल येईल. आपल्याला मेल पण येईल आपल्याला प्रश्नपत्रिकेचा आदल्या दिवशी आणि आपल्याला इथं देखील प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार. तर या पद्धतीनं मित्रांनो राज्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहे अत्यंत सोपं आहे. कोणाकडे जायचं नाही, कोणाकडे काही नाही. मदतीसाठी इथं तुम्हाला इथं नंबर देखील दिलेला आहे, फोन नंबर. सहभाग नोंदवणं खूप सोपं आहे. तर या पद्धतीने आपण सहभाग नोंदवू. आपल्या विद्यार्थ्यांना एक आगळा वेगळा अनुभव देऊया. प्रश्नपत्रिका इथं आल्यानंतर आपल्याला शिक्षकांना वर्गात तो प्रश्न गटनीय फळ्यावर लिहून द्यायचा आहे फक्त आणि या पद्धतीनं म्हणजे हे असं हे करा. जे काही चित्र असेल तो प्रश्न आपल्याला तिथं लिहून द्यायचा आहे. तर या पद्धतीने आपण जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवूया. विद्यार्थ्यांना एक नवीन अनुभूती देऊया. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.